हाय फ्रेंड्स, मी निलेश सदार पुन्हा एकदा आपल्यासाठी नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे. नवीन चॅप्टर म्हणल्यापेक्षा तेच चॅप्टर पण भाग दुसरा. या भाग दुसऱ्यामध्ये आपण जे काही डिस्कस करणार, भाग पहिला जो बघितला होता MPSC चा जो काही हॉट टॉपिक आहे, हॉट सब्जेक्ट आहे ते म्हणजे उद्योग. आणि या उद्योगामध्ये आपण जो चॅप्टर बघितलंय ते चॅप्टर म्हणजे त्या चॅप्टरचा सब भाग असलेला आपला म्हणजे भाग 2. आता भाग 2 आणि याचा एक भाग 3 तयार होईल. या भाग 3 भागामध्ये आपलं उद्योग हे चॅप्टर पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. आणि त्यानंतर आपल्याला उद्योग या चॅप्टरवर आतापर्यंत MPSC ने ज्या काही परीक्षा असतील, ज्या MPSC च्या वेगवेगळ्या परीक्षा असतील, ज्यामध्ये इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असेल, त्या सब्जेक्टवरले इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन डिस्कस करायचे आहेत. तर आजचा आपण चॅप्टर जे घेऊन आलेलं आहे इकॉनॉमिक्सचं ते म्हणजे उद्योग, आणि उद्योगाचा घेऊन आलोय भाग 2. जो याच्या आधीचा आपण जो व्हिडिओ बघितला होता, या व्हिडिओला खूप साऱ्या जणांनी कमेंट्स केल्या, खूप साऱ्या जणांनी व्ह्यूज सुद्धा आलेले आहेत. नक्कीच मी अप्रिशिएट आहे या गोष्टीबद्दल. आजचं जे आपल्याला चॅप्टर घ्यायचंय, आजच्या चॅप्टरमध्ये जे आपण बघितलंय की उद्योग, आणि याच उद्योगाचा जो आपण पार्ट आणलेला आहे पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत भारतीय औद्योगिक धोरण. पार्ट 2 मध्ये बघणार आहोत आपण भारतीय औद्योगिक धोरण. आता भारतीय औद्योगिक धोरण जे महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण होते आपण बघितले होते, त्याच्यावरही क्वेश्चन्स विचारले होते, पण आता वारंवार क्वेश्चन्स येतात भारतीय औद्योगिक धोरणावर. आता भारतीय औद्योगिक धोरण जे काही पहिलं धोरण होतं, जे काही आताचं लेटेस्ट धोरण येतं, हे सगळे धोरण आपण बघणार. यामध्ये जे जे काही ते पॉलिसी राबवल्या गव्हर्नमेंटनं, त्या पॉलिसीचे अजेंडा काय होतं, त्या पॉलिसीचं मिशन्स काय होते, हे सुद्धा आपल्याला इथं बघायचंय. तर आजच्या आपण सुरुवात करणार आहोत भारताचं पहिलं औद्योगिक धोरण. आणि भारताचं पहिलं म्हणजे स्वतंत्र भारताचं पहिलं औद्योगिक धोरण जर आपण बघितलं तर ते झालं होतं 8 एप्रिल 1948. हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे, स्वतंत्र भारताचे पहिलं औद्योगिक धोरण केव्हाच आहे, तर ते 8 एप्रिल 1948. असाच क्वेश्चन आलेला आहे, 8 एप्रिल 1948. MPSC ग्रुप C मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर 8 एप्रिल 1948 स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण आले होतं. आणि या स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण श्यामाप्रसाद मुखर्जी त्यावेळेस वित्तमंत्री होते, त्यांनी जाहीर केलं होतं. आता जे काही पहिलं औद्योगिक धोरण होतं, त्या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्यांनी शिफारसी केल्या होत्या, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी शिफारसी केल्या, म्हणजे जे काही औद्योगिक धोरण येतं या औद्योगिक धोरणामध्ये त्यांनी कोणकोणत्या ज्या वेगवेगळ्या त्यांनी शिफारसी केल्या, शिफारसी बघायच्या आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये जे काही पहिलं औद्योगिक धोरण होतं, तर पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा, जी काही मिश्र अर्थव्यवस्था आहे ही संकल्पना आपण यामध्ये स्वीकारली होती. आणि या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या स्वतंत्र भारताच्या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये जर प्रश्न विचारला किंवा मिश्र अर्थव्यवस्था हा कोणत्या भारतीय औद्योगिक धोरणामध्ये संकल्पना मांडली किंवा स्वीकारली, तर ती लिहायचं आहे स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण. म्हणजे जे काही पहिलं औद्योगिक धोरण आहे यामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली. नंतर नंबर 2 पॉईंट सांगायचं, या धोरणाने काय केलं. या धोरणामध्ये उद्योगाचं जे काही डिव्हिजन्स होतं हे 3 पार्ट मध्ये केलं. एक केंद्र सूचीचे उद्योग, एक राज्य सूचीचे उद्योग, आणि तिसरं म्हणजे खाजगी उद्योग. आता याच्यात केंद्र शासनाने काय केलंय की केंद्र सूचीचे उद्योग, यामध्ये केंद्र सूचीचे जे काही उद्योग येतात, या उद्योग जर तुम्हाला स्थापन करायचे असतील तर तुम्हाला यामध्ये केंद्र शासनाची परमिशन घेणं आवश्यक होते. म्हणजे जे काही उद्योग तुम्हाला जिथे कुठे स्थापन करायचे असतील तर याच्यासाठी परवाना, जे काही लायसन्स लागत होतं ते कोण देणार तुम्हाला, सेंट्रल गव्हर्नमेंट. मग या केंद्र सूची उद्योग मध्ये त्यांनी कोळसा, रेल्वे, ऊर्जा, संरक्षण, नागरी उड्डाण, तुमचा दारुगोळा, हे जे काही उद्योग होते तर या उद्योगाला यांनी केंद्र सूचीमध्ये टाकले. त्यानंतर त्यांनी राज्य सूचीत असे उद्योग टाकले की ज्याच्यासाठी उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला त्या राज्याची परमिशन आवश्यक होती. राज्य सूचीमध्ये त्यांनी टाकलं एक कागद, कापड, औषधी, सायकल, रिक्षा, हे जे काही केंद्र सूचीच्या व्यतिरिक्त जे काही विषय होते ते टाकले राज्य सूचीत. आणि जे विषय केंद्र सूचीतही नाही येतं, राज्य सूचीत नाही येतं, त्यांना टाकलं खाजगी. म्हणजे खाजगी उद्योग जर तुम्हाला उभारायचे असतील, म्हणजे या धोरणानुसार आपल्याला खाजगी उद्योग सुद्धा उभारता येत होते, पण अट होती त्याला. ती अट म्हणजे तुम्हाला जर तो खाजगी उद्योग उभारायचा असेल तर तुम्हाला शासनाकडून त्याचा परवाना घेणं गरजेचं होतं. ही एक अट होती त्यामध्ये. त्यानंतर या धोरणानं आपल्याला 1951चा उद्योग कायदा, जो विकास आणि विनिमय उद्योग कायदा, हा सुद्धा
या धोरणामध्ये दिलाय. आणि या धोरणामध्ये अजून फोकसिंग गोष्ट म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात उद्योग स्थापन करण्यासाठी परमिशन्स भेटली. काय झालेलं आहे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात उद्योग स्थापन करण्यासाठी परमिशन्स भेटली. म्हणजे जर आपण स्वतंत्र भारताचं पहिलं औद्योगिक धोरणाचा जर एक जिस्ट बघितला, याचा सार बघितला, तर आपल्याला कळून येईल की हे 8 एप्रिल 1948 जे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेलं होतं. उद्योगाचं क्लासिफिकेशन 3 मध्ये केलं होतं, केंद्र सूची, राज्य सूची आणि खाजगी उद्योग. त्यानंतर 1951 ला त्यांनी याच धोरणाला एक सपोर्ट देण्यासाठी एक अधिनियम पास केला होता आणि सार्वजनिक आणि खाजगी उद्योग क्षेत्रांना यामध्ये परमिशन्स देण्यात आलेली. त्याच्यानंतर आलं दुसरं औद्योगिक धोरण. दुसरं औद्योगिक धोरण आलं 30 एप्रिल 1956 ला. दुसरं औद्योगिक धोरण केव्हा आलं, 30 एप्रिल 1956 ला. तर हे जे औद्योगिक धोरण होतं, तर या औद्योगिक धोरणाला समाजवादी औद्योगिक धोरण असं सुद्धा म्हटले जातात. समाजवादी औद्योगिक धोरण. पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था, दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये समाजवादी औद्योगिक धोरण असं म्हणून स्वीकारलं होतं. यामध्ये सुद्धा उद्योगाचं वर्गीकरण करण्यात आलं होतं. दुसरं औद्योगिक धोरण, जे काही दुसरं औद्योगिक धोरण होतं, यामध्ये सुद्धा जे काही उद्योग येते याचे वर्गीकरण 3 गटात केल्यात आलं. त्याला अनुसूची म्हणतात. त्याला 3 अनुसूची केल्या होत्या. अनुसूची अ मध्ये त्यांनी काय केलं, 17 उद्योग टाकले. अनुसूची ब याच्यामध्ये 12 उद्योग टाकले, एक अनुसूची क. मग आता जे काही उद्योगाचं त्यांनी वर्गीकरण केलं, याच्यात अनुसूची अ मध्ये जे काही 17 उद्योग टाकले, त्या 17ही उद्योगाचा याच्यात केंद्रीय शासनाचा अधिकार होता. म्हणजे याच्यावर केंद्र शासनाची मक्तेदारी होती. आणि अनुसूची ब आहे, ज्याच्यात 12 उद्योग टाकले होते, तर याच्यासाठी हे 12 उद्योग शासनच नवीन कारखाने उभारू शकत होता. हे जे काही 12 उद्योग होते, तर हे उद्योग होते, तर हे याचे कारखाने फक्त शासनच उभारू शकत होता. आणि एक होता अनुसूची क, ज्याच्यात जे उद्योग उभारू शकत होता, पण या उद्योगासाठी खाजगी व्यक्ती ही उद्योग उभारू शकत होती, पण याच्यासाठी तुम्हाला परवाना घेणं आवश्यक होता. म्हणजे ज्याला काय आपण म्हणू लायसन. म्हणजे पहिलं स्वतंत्र जे काही औद्योगिक धोरण होते, त्याचे सुद्धा तुम्हाला उद्योग उभारण्यासाठी लायसन्सची आवश्यकता होती. दुसरं जे होतं त्याच्यात सुद्धा आपण बघितलं की लायसन्सची आवश्यकता होती. त्याच्यानंतर अजून याच्यात काय केलेलं आहे, या दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्र, जे सार्वजनिक, ज्याला आपण PSU, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, सार्वजनिक क्षेत्राचा अधिक विस्तार करण्यात आला आणि खाजगी क्षेत्राला संकोचित करण्यात आलं. ते धोरण म्हणजे दुसरं औद्योगिक धोरण. ही गोष्ट महत्वाची एक लक्षात ठेवा, कारण स्टेटमेंट मध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बा सार्वजनिक क्षेत्राला विस्तार आणि खाजगी क्षेत्राला संकोच खालीलपैकी कोणत्या धोरणात केला, असं 1 लाईनर क्वेश्चन बनवल्या जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असणार आहे दुसरं औद्योगिक धोरण. म्हणजे या दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा वर्गीकरण करण्यात आलं होते. त्यानंतर आपण बघितलं हे याच्यामध्ये काय केलंय, लघु खादी ग्राम उद्योग या उद्योगांना सुद्धा महत्व देण्यात आलेलं होतं. तसं पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा यांना महत्व देण्यात आलं होतं. लघु आणि जे काही तुमचे खादी उद्योग असतील, तर याला पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा महत्व देण्यात आलं होतं. पण दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा त्याला तेवढंच महत्व देण्यात आले. कारण लघु उद्योग म्हणजे असे उद्योग असतात हे की ज्यानं आपल्याला रोजगार जो आहे, तर सगळ्यात जास्त रोजगार या उद्योगातूनच भेटतात आपल्याला. कोणत्या, लघु उद्योग. एक आपला कन्सेप्ट असा चुकीचा असायला नको, जेवढा मोठा उद्योग म्हणजे तेवढा मोठा रोजगार, असं नाहीये. जेवढा मोठा उद्योग म्हणजे तेवढा मोठा रोजगार असं नाहीये. जेवढा मोठा उद्योग असते तिथं काय होते की तिथं भांडवल खूप मोठ्या प्रमाणात असते, तिथं मशिनरीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि तिथं रोजगार कमी असतो. पण जेवढे काही लघु उद्योग येतात, जे लघु उद्योगाचं मी डेफिनेशन तुम्हाला सांगितलं होतं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, तर मागचा व्हिडिओ आपला आहे त्याच्यावर बघितला असेल. तर जे काही लघु उद्योग होते, तर लघु उद्योगामध्ये आपण बघितलं सूक्ष्म उद्योग, मध्यम उद्योग जे काही बघितलं होतं, तर त्याच्यातलं जे काही लघु उद्योग होतं, तर या लघु उद्योगामध्ये सगळ्यात जास्त रोजगार प्रोव्हाइड केला जातो. म्हणून आपण या लघु उद्योगाला आपण या दोन्ही धोरणामध्ये काय केलेलं आहे, तेवढ्याच प्रकारने त्याला महत्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर आलेल्या 1969चं औद्योगिक धोरण. आता यानंतरचे जे काही औद्योगिक धोरण आलेले याला एवढे काही इम्पॉर्टन्स दिले नाही. फक्त काय झालंय त्यामध्ये, त्याच्यात जे काही एक कायदे येते ते 1 लाईनर कायदे आपण लक्षात घेऊ. त्याच्यानंतरचे जे 1969चं औद्योगिक धोरण होतं, तर या 1969च्या औद्योगिक धोरणानुसार MRTP हा कायदा पास करण्यात आलेला आहे. काय करण्यात आलाय, MRTP म्हणजे मोनोपॉली रेस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस. हा कायदा 1969 मध्ये करण्यात आला होता.
का करण्यात आला होता हा कायदा? कारण तुम्हाला इथं सांगितलंय की बा हे जे काही उद्योग आपण यांना खासगी क्षेत्रांना परमिशन दिली होती, पण या खासगी क्षेत्रामध्ये काय होत होतं, यामध्ये केंद्रीकरण झालं होतं. खासगी क्षेत्रामध्ये केंद्रीकरण झालं होतं म्हणजे हे उद्योग काहीच लोकांच्या अंडरटेकिंग मध्ये होते, खासगी लोकांच्या, आणि त्यांनाच ते उद्योग उभारण्यासाठी परमिशन भेटत होत्या. आणि म्हणून काय केलं, 1969च्या धोरणानुसार आपण MRTP कायदा आणला 1969 मध्ये, ज्यांना आर्थिक केंद्रीकरण व मक्तेदारी टाळणे. MRTP कायद्याचा उद्देश काय आहे तर आर्थिक केंद्रीकरण होऊ द्यायचं नाही. जे काही उद्योग असतील त्याचं आर्थिक केंद्रीकरण होऊ द्यायचं नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. कारण ते समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण कोणताही विकास असेल तर तो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत गेला तरच तो विकास म्हणून आपण तिथं त्याला अंतर्भूत करू शकतो. तर या धोरणामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 1969चं धोरण आणि MRTP कायदा 1969, याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर काय झालं की हा जो MRTP कायदा होता, हा MRTP कायद्यालाच या कायद्याची जागा घेतली आहे 2002 मध्ये. स्पर्धा कायदा आला, कॉम्पिटिशन ऍक्ट, यानं MRTP कायद्याची जागा घेतली. त्याच्यानंतरचं 1973चं औद्योगिक धोरण. 1973च्या औद्योगिक धोरणामध्ये मूलभूत उद्योग ही एक संकल्पना दिली. मूलभूत उद्योग ही एक संकल्पना दिली. त्याच्यानंतर संयुक्त क्षेत्रास परवानगी दिली. जे काही आपण जॉईंट सेक्टर, ज्या काही डेफिनेशन मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या होत्या. संयुक्त क्षेत्र म्हणजे काय, जॉईंट सेक्टर म्हणजे काय, म्हणजे असं सेक्टर ज्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी या दोन्हीचाही त्यामध्ये अंतर्भाव असते, असं सेक्टर म्हणजे तुमचं संयुक्त क्षेत्र. तर या धोरणामध्ये फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं, 1973चं औद्योगिक धोरण, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मूलभूत उद्योग कोणते येतं तुमचे, त्याची संकल्पना दिली, आणि एक जॉईंट सेक्टर ज्याला संयुक्त क्षेत्र परवानगी ही सुद्धा आपण इथं दिली आहे. त्याचसोबत यामध्ये काय केलंय, 1973 मध्ये 1973चा एक फेरा नावाचा ऍक्ट पास करण्यात आला. यामध्ये काय केलेलं आहे, फेरा नावाचा. फेरा म्हणजे काय, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन्स ऍक्ट. जे काही परकीय चलन होतं तर याचं रेग्युलेशन्स, याचं नियमन करण्यासाठी काय केलंय, 1973चा कायदा पास करा. पण हा कायदा लागू केव्हा झाला तर 1 जानेवारी 1974ला. एक गोष्ट लक्षात ठेवा, फेरा हा कायदा 1973ला करण्यात आला. हा कायदा लागू केव्हा झाला तर 1 जानेवारी 1974ला लागू झालाय. आणि परकीय गुंतवणुकीस परवानगी दिली. म्हणजे 1973च्या धोरणामध्ये जर आपण महत्वाचे घटक जर बघितले तर मूलभूत उद्योग ही संकल्पना, संयुक्त क्षेत्रास परवानगी, फेरा नावाचा एक कायदा पास करण्यात आला जो 1973चा होता, आणि ज्याला 1 जानेवारी 1974 मध्ये लागू करण्यात आला. आणि या धोरणामध्ये 1973च्याच औद्योगिक धोरणामध्ये परकीय गुंतवणूक जी काय आहे त्याला परवानगी देण्यात आली. परकीय गुंतवणुकीस परवानगी कोणत्या धोरणामध्ये देण्यात आली तर ते हे 1973चं धोरण. त्याच्यानंतर आलं आहे 1977चं औद्योगिक धोरण. तर 1977च्या औद्योगिक धोरणामध्ये जिल्हा उद्योग केंद्राची निर्मिती, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली. ती कोणत्या धोरणामध्ये आली, 1977चं. STMS ला ऑलरेडी क्वेश्चन विचारून आलेला आहे. जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना किंवा जी काही संकल्पना आहे ती कोणत्या औद्योगिक धोरणामध्ये दिली तर ते 1977च्या औद्योगिक धोरणामध्ये दिली होती. आता 1977च्या औद्योगिक धोरणानंतरही सुद्धा काही धोरण आले. 1977च्या औद्योगिक धोरणानंतर तुम्हाला 1980चं एक औद्योगिक धोरण आलं, त्याच्यानंतर 85चं एक औद्योगिक धोरण आलं, 86चं, आणि त्यानंतर आलेले सगळ्यात महत्वाचं नवीन औद्योगिक धोरण 1991चं. आता जे काही मनातले औद्योगिक धोरण होते याच्या काही त्यांनी एवढे आपल्या शिफारसी दिल्या नाही. क्वेश्चन जे बऱ्यापैकी विचारतात त्या याच औद्योगिक धोरणावर राहतात. तर आता सगळ्यात महत्वाचं जे धोरण आणि वारंवार MPSCचे क्वेश्चन्स रिपीट होत असतात असं धोरण म्हणजे नवीन औद्योगिक धोरण, ज्याला जे पास करण्यात आलंय 24 जुलै 1991. आता हे जे धोरण आहे तर हे धोरण आपल्याला इथं तुम्हाला मी काही गोष्टी शिफारस काय काय केल्या होत्या हे सांगेल, पण याचं सगळ्यात महत्वाचं धोरण जर आपल्याला बघायचं असेल तर आपले जे LPG नावाचं जे चॅप्टर शिकायचं आहे समोर, आपल्याला जे काही चॅप्टर शिकायचं आहे यामध्ये याचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे या औद्योगिक धोरणामध्ये आपण यांनी काय काय गोष्टीला यांनी शिफारस केल्या होत्या या औद्योगिक धोरणाने शासनाने हे बघायचं. सगळ्यात महत्वाचा वारंवार क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि 2019 लाही परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला गेले याच्यावर. किंवा नवीन औद्योगिक धोरण केव्हा आलं तर ते झालं 24 जुलै 1991. हा 2 डेट लक्षात ठेवायचा. एक नवीन औद्योगिक धोरण 24 जुलै 1991 आणि तुमचं पहिलं स्वतंत्र भारताचे पहिलं औद्योगिक धोरण 8 एप्रिल 1948. आता नवीन औद्योगिक धोरण 24 एप्रिल
1991. तर हे औद्योगिक धोरण ज्या वेळेस मांडलं होतं त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था खूप बिकट होती. कारण भारताची अर्थव्यवस्था बिकट का होती? कारण आपण पहिल्या औद्योगिक धोरणापासून बघितलंय आपण की इथं मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली होती आणि कुठेही तुम्हाला जर उद्योग उभारायचा असेल तर तुम्हाला लायसन्स आवश्यक होतं, म्हणजे परवाना महत्वाचाच होता. आणि तो परवाना सुद्धा भेटायचा तर काही लोकांनाच ते परवाना भेटायचा. आणि जिथं कुठं तुम्हाला उद्योग हे करायचं म्हणजे भारतीय जे काही धोरण होतं हे असं संकुचित धोरण होतं एका प्रकारचे. ते धोरण म्हणूनच तर मिश्र अर्थव्यवस्था आणि जे काही नवीन औद्योगिक धोरण आपण स्वीकारलंय त्याच्याकडे कुठं गेलो आपण? मुक्त अर्थव्यवस्थेकडे. म्हणजे पहिल्या औद्योगिक धोरणात जे काही धोरण आपण स्वीकारलं होतं हे मिश्र अर्थव्यवस्थेकडून 1991चं धोरण ज्याच्यात आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली होती. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल चालू झाली होती आणि सध्या भारताची वाटचाल तीच आहे. काय? मुक्त अर्थव्यवस्था. तर हे नवीन औद्योगिक धोरण ज्यावेळेस स्वीकारलं होतं तर त्यावेळेस जे काही आपले दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव आणि वित्तमंत्री होते मनमोहन सिंग याच्यावर सुद्धा बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर या धोरणाची डेट 24 जुलै ही एक डेट आणि त्यावेळेचे पंतप्रधान नरसिंह राव आणि त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग, कारण याच्यात ते काय करतात? चेंज करतात आणि याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले 2018ला क्वेश्चन्स विचारलेला यावर. आता या नवीन औद्योगिक धोरण होतं तर याच्यात काय केलंय की भारतीय जी अर्थव्यवस्था होती भारतीय अर्थव्यवस्थेला आता काय केलं होतं? आपण मुक्त केलं होतं. आपण काय केलं होतं? जी भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त होती आता तिला मुक्त केलं होतं. का मुक्त केलं होतं? कारण की भारताकडे या 1991ची जी काही आपण LPG पॉलिसी स्वीकारली आहे त्यामध्ये सांगितलं होतं की भारताकडे जे काही परकीय चलन होतं ते परकीय चलन फक्त $5.8 बिलियन होतं. किती? $5.8 बिलियन. आणि ते जून 1991च्या जर आपण काळ बघितला, जून 1991चा जर काळ बघितला तर $0.8 बिलियन फक्त एवढं परकीय चलन भारताकडे होतं. आणि एवढं कमी जर परकीय चलन असेल तर भारताला जी काही आपल्याला आयात करायला लागत होती तर ती आयात आपण करू शकलो नव्हतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागलं होतं की जे काही आपल्या देशाचं जी काही आपली अर्थव्यवस्था बंदिस्त अर्थव्यवस्था हिला आपल्याला मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करावं लागली होती. आता याच्यामध्ये काय केलंय? औद्योगिक परवाना धोरणाचे उदारीकरण करण्यात आलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय केलं? औद्योगिक परवाना धोरणाचे उदारीकरण. म्हणजे जे काही तुम्हाला उद्योग स्थापन करायचा होता तर यामध्ये आपण बघितलं की यामध्ये यांनी सांगितलं की जिथं कुठं उद्योग स्थापन करायचा आहे तुम्हाला ते तिथं तुम्हाला परवाना महत्वाचा होता. मग यांनी काय सांगितलं होतं की पहिल्या 18 असे इंडस्ट्री होत्या की जवळपास त्यांना काय करायचं होतं? परवाना घेणं गरजेचं होतं. मग यांनी काय केलं? ज्या काही इंडस्ट्री येतं याला आता त्यांनी फक्त त्याच्या 4च इंडस्ट्री ठेवल्या होत्या की त्यामध्ये त्यांना परवाना घेण्याची गरज नव्हती, म्हणजे परवाना घेणं गरजेचं होतं. बाकी इंडस्ट्रीला परवाना घेणं गरजेचं नाही. आणि सध्या तर तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस पासून आपण FDI स्वीकारला त्यावेळेस पासून असे 2च सेक्टर आपण 2-3च सेक्टर ठेवले ज्याला की तुम्हाला परवाना घेणं गरजेचं आहे. आता औद्योगिक परवाना धोरणाचे काय केलं? उदारीकरण. म्हणजे पहिले जे 18 उद्योग होते ज्याला तुम्हाला परवाना घेणं लायसन्स घेणं गरजेचे होते ते आता फक्त 4च उद्योगाचे ठेवले होते. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्राचं अनारक्षण हे केलं होतं. म्हणजे जे काही रिझर्वेशन होतं काही उद्योग टाकण्यासाठी, जसं आपण इथं सांगितलं होतं की काही उद्योग टाकण्यासाठी ते उद्योग फक्त सरकारच स्थापना करू शकत होतं. याचं सुद्धा काय केलं सरकारनं? मग अनारक्षण केलं. म्हणजे ते उद्योग आता काय केलं? फक्त त्याच्यात 2च उद्योग ठेवलं. ते एक म्हणजे अणुऊर्जा आणि रेल्वे. आणि तुम्हाला माहिती असेल अणुऊर्जा आणि रेल्वे, तर रेल्वेमध्ये सुद्धा जे काही पायाभूत सुविधा असतात तर या पायाभूत सुविधामध्ये काय झालेलं आहे? याच्यात सुद्धा आता खाजगीकरण आणलेले. रेल्वेचं टोटली खाजगीकरण झालं नाही. रेल्वेच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्याचं खाजगीकरण करण्यात आलेले. आणि खाजगीकरण का करणं गरजेचे होते? कारण जे काही सार्वजनिक उद्योग सरकारने उभारले होते त्याच्यात सरकारची गुंतवणूक झाली होती आणि ही गुंतवणूक काय करायचं होतं? जे काय आपल्याला होता याचं डिसइन्व्हेस्टमेंट करायचं होतं आणि हा पैसा
अजून कुठंतरी आपल्याला उपयोगात आणणं गरजेचं होता. आणि काय केलं, सार्वजनिक क्षेत्राचं अनारक्षण केलं. मग त्यामध्ये फक्त आता 2च असे सेक्टर आहेत ज्यामध्ये अणुऊर्जा आणि रेल्वे. त्याच्यानंतर FDI ला आपण परवानगी दिली. त्याच्यानंतर काय केलं, FDI ला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला आपण काय केलेली परवानगी दिलेली आहे यामध्ये. त्याच्यानंतर जो काही आपला MRTP कायदा होता, या MRTP कायद्याला आपण काय केलं, आता त्याचा स्पर्धा कायदा त्याच्या कॉम्पिटिशनसाठी. आता काय केलंय आपण की बा उद्योगामध्ये आता स्पर्धा लावली. आपण काय केलं, या कायद्यानुसार उद्योगामध्ये जे MRTP कायदा होता त्याचं रूपांतर स्पर्धा कायद्यात झालं आणि जो काही फेरा कायदा होता त्याचं फेमामध्ये रूपांतर करा. फेमा कायदा हा 1919चा आहे. आपल्याला डिटेल याचं बघायचं आहे. पुढे तुम्हाला परकीय चलन नावाचं एक चॅप्टर येणार आहे, त्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यानंतर काय केलं, आणि स्थानिकाविषयी उदारीकरण केलं. म्हणजे स्थानिकाविषयी उदारीकरण म्हणजे आता जे उद्योग येतात, आता तुम्हाला जसं MIDC वगैरे दिसतात, या MIDC या शहराच्या काही अंतरावर असतात, शहराच्या मध्यभागी नसतात. म्हणजे त्यांनी काय केलंय की बा जर 1 लाखापेक्षा जास्त एखाद्या शहराची लोकसंख्या असेल तर तुम्हाला जर तिथं उद्योग जर उभारायचे असेल तर मिनिमम ते उद्योग 25 किलोमीटरच्या तशात उभारावा लागतील. पण जर ते प्रदूषणकारी जर उद्योग असतील तर तुम्हाला ते 25 किलोमीटरच्या बाहेर सुद्धा ते उद्योग उभारावा लागतील. म्हणजे हे जे काही नवीन औद्योगिक धोरण होते, या औद्योगिक धोरणाचा आपल्याला LPG चॅप्टर मध्ये एकदम डिटेल मध्ये बघायचं आहे. हे जे काही धोरण यांनी दिलेले, तर या धोरणामध्ये काय केलंय, फक्त आपण जी काही आपल्या अर्थव्यवस्था बांधली होती त्या अर्थव्यवस्थेला कुठं काय इथं काय केलंय, आपण या परवाना क्षेत्रातून आपण काय केलंय, त्याला मोकळीक दिलेली आहे. ते म्हणजे कोणतं, नवीन औद्योगिक धोरण. आता हे जे काही नवीन औद्योगिक धोरण आहे, या नवीन औद्योगिक धोरणामध्ये जे काही यांनी त्यांच्या जे काही शिफारसी केल्या, या शिफारसी आपल्याला वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये अजून तुम्हाला याचा बघायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले गेलेले आहेत. तर याच्यावर जे प्रश्न विचारले गेलेले आहेत की स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण, त्याच्यात कोणकोणत्या शिफारसी करण्यात आलेल्या होत्या, त्या शिफारसी लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर जे काही आपण 30 एप्रिल 1956चं दुसरं औद्योगिक धोरण बघितलं होतं, याच्यात कोणकोणत्या यांनी संकल्पना देण्या, ह्या संकल्पनाही लक्षात राहणं गरजेचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 1969चे हे जे काही कायदे दिले, MRTP कायदा असो, स्पर्धा कायदा असो, फेरा कायदा असो, फेमा कायदा असो, हे जे काही वेगवेगळे कायदे दिले, याच्यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि वारंवार आयोग अजून सुद्धा त्याच्यावर प्रश्न विचारू शकते. म्हणून आपल्याला हे कायदे माहिती पाहिजे. फक्त आपल्याला याची डिटेल माहिती घ्यायची आहे. तर डिटेल माहिती आपल्याला याच्यात न घेता या औद्योगिक आपल्याला जे काही परकीय चलन नावाचं एक इकॉनॉमिकचा असंच हॉट टॉपिक आहे जे MPSC साठी, त्या टॉपिक मध्ये आपल्याला ते कव्हर करायचे. सोबतच बघितलं होतं की 1991चं धोरण, ज्याला नवीन औद्योगिक धोरण असे म्हणतात, त्या नवीन औद्योगिक धोरणाच्या सुद्धा ज्या काही शिफारसी होत्या, हे शिफारसी लक्षात असणं गरजेचं आहे. आपण यासोबत बघितलं होतं की मागचं जे चॅप्टर बघितलं होतं आपण, त्याच्यात आपण लघु उद्योगावर फोकसिंग केला होता. त्या लघु उद्योग चॅप्टर मध्ये काही ज्या कमिट्या होत्या त्या राहिल्या होत्या. त्या कमिट्या तुम्हाला मी सांगून देतो. त्या सगळ्या कमिट्या होत्या ज्या त्यांनी लघु उद्योगाची शिफारसीसाठी त्या कमिट्या स्थापन केल्या होत्या. तर यामध्ये 1955 मध्ये जी काही कमिटी आली होती, तर ती कमिटी होती कर्वे, DG कर्वे यांची जी कमिटी होती ती 1955 मध्ये होती. त्याच्यानंतर 1993 मध्ये एक कमिटी बसली होती, ती होती नाईक कमिटी. 1995 ला होती ती आबिद हुसेन कमिटी. ह्या कमिट्या आहेत ह्या लघु उद्योगाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 1999 ला जी कमिटी बसली होती ती होती गुप्ता कमिटी. त्याच्यानंतर 2004 ला जी कमिटी बसली होती ती होती, आणि त्याच्यानंतर 2019 ची म्हणजे UK सिन्हा कमिटी. हे 2019 ची लेटेस्ट कमिटी आहे जे की लघु उद्योगावर होते. या कमिट्याही विचारू शकतात, कारण बऱ्याच वेळा काय होतात की बा प्रश्न देतात खालीलपैकी कोणती कमिटी जे लघु उद्योगाची शिफारस केली होती, हा असा प्रश्न देऊन आणि तुम्हाला खाली त्या कमिट्या देतात. म्हणून आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे, माहिती असणं गरजेचं आहे. तर आजच्या या चॅप्टर मध्ये जे काही आपलं भारताचं औद्योगिक धोरण होतं ते आपण याच्यात एकदम शॉर्ट आणि जे काही आयोगाला हवंय आपण ते गोष्टी याच्यात बघितल्या. आता नेक्स्ट आपला याच चॅप्टरवरला आपला तिसरा भाग, उद्योग याच चॅप्टरवरला आपला एक तिसरा भाग येईल. त्या भागामध्ये आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये भारतातले जे काही मोठमोठाले उद्योग येतं, त्याच्यानंतर भारताचं औद्योगिक आजारपण काय आहे, कोणकोणत्या गोष्टीमुळे भारताचं जे काही उद्योग येते याला
आजारपण येते आणि त्याच्यानंतर महारत्न मिनिरत्न दर्जा. हे 3 टॉपिक आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचे आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ जो तुम्ही बघता तुम्ही कमेंट्स करा, तुम्हाला लाईक्स करा आणि तुमच्या फ्रेंडला सुद्धा शेअर करा. स्टे होम आणि सेफ होम.